प्राइज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे. विशेष करून आज या व्हिडिओमध्ये या बायबल स्टडीसाठी आपण गेले 8 आठवडे बायबल स्टडी करत आहोत की एक सक्षम मंडळी, सक्षम हाऊस ग्रुप, सक्षम विश्वासणाऱ्यांचा समुदाय आम्ही कसा करू शकतो. त्या 8 आठवड्याच्या 8 बायबल स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 बायबल स्टडीची एक सिरीज केली. किती म्हणजे की कार्याचे, कृपादानाचे वेगवेगळे प्रकार आहेत तरी आत्मा एक आहे. सेवेचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एक आहे. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी देव एक आहे. आणि एक शरीर आणि एका शरीरामध्ये बाप्तिस्मा, असे वेगवेगळे 8 बायबल अभ्यास आपण केले. आणि अजूनही इथून पुढं करणार आहोत की एक सक्षम समुदाय, एक सक्षम मंडळी कशी उभा राहणार याच्याबद्दल आज आपण 2 मुद्दे शिकणार आहोत की एक सक्षम मंडळी कशा प्रकारे उभा राहू शकते याच्याबद्दल. त्यामध्ये जे पहिली गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची अशी आहे की ही जी सक्षम मंडळी आहे, मी तुम्हाला वचन वाचून दाखवतो. करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि 20 वचनापासून 26 वचनापर्यंत. तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष करून अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. तरी शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास स्वरूपता मिळते. आपल्या स्वरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे आहेत त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एक अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. प्राइज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण ही वचनं वाचली. या वचनामध्ये आपण पाहणार आहोत की स्पेशली या वचनामध्ये 22 वचन काय सांगते बघा. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. प्रियानो, शरीराचे अवयव जे अशक्त आपण पाहतो की शक्तीचं काम करण्यासाठी, काहीतरी उचलण्यासाठी आपण आपल्या हाताचा उपयोग करतो. परंतु जे कमकुवत अवयव आहेत, जे छोटे अवयव आहेत, तर ते सुद्धा आमच्यासाठी तितकेच आवश्यक आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, ही जी आपली करंगळी आहे हा अशक्त अवयव आहे. जसं अंगठ्यामध्ये ताकद आहे तसं करंगळीमध्ये ताकद नाही आहे. जेव्हा आपण एखादं वजन उचलतो तेव्हा त्याचा भार फारसा आपल्या करंगळीवरती पडत नाही. करंगळी हा शरीरामधील एक कमजोर अवयव आहे. दोन्ही हाताच्या ज्या करंगळ्या आहेत त्या स्वतःहून एकट्या काही काम करत नाही. जसं अंगठा देतो, प्रेस करतो, हे बोट जे आहे हे पुढं दाखवलं जातं आणि इतर बोटांचा अशा प्रकारे उपयोग होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा ताकद असलेलं बोट सगळ्यात मागं राहतं, पण कमकुवत असलेलं बोट सगळ्यात पुढं असतं. याचा अर्थ कमकुवत असणारं बोटसुद्धा, अशक्त असणारं बोटसुद्धा आमच्यासाठी गरजेचं आहे. आता आपण 25 वचन पाहूया. 25 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. प्रियानो, सक्षम मंडळीमध्ये की सर्व अवयवांना तेवढंच मूल्य असतं. आणि दुसरी गोष्ट
की ते एकमेकाची काळजी वाहतात, ते एकमेकाचं ओझं वाहतात. जसं पहिल्या मंडळीमध्ये जे लोक कमकुवत होते, जे लोक आर्थिक दृष्टीनं कमकुवत होते, काही लोकांना बहिष्कृत केलेलं होतं, काही लोकांनी येशू ख्रिस्तासाठी आपलं सर्व काही गमावलेलं होतं, परंतु मंडळीमध्ये त्यांना गरिबी अथवा मंडळीमध्ये त्यांना आपल्याजवळ काय नाही असं जाणवत नव्हतं. कारण ज्यांच्याजवळ आहे ते त्यांची काळजी वाहत होते. प्रियानो, तिसरी गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26 वचन. हे जे 26 वचन आहे हे काय सांगते बघा. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. प्रियानो, हे जे परमेश्वराचं वचन आहे हे फार महत्त्वाचं आहे की जर एक अवयव दुखावला, एका अवयवाला दुखापत झाली, जखम झाली, त्याच्यातून रक्तप्रवाह झाला तर त्याचा परिणाम सर्व अवयवांच्यावर होतो. मी एकदा एक अपघात बघितला आणि एक बस आणि एक ट्रक यांच्यामध्ये धडक झालेली होती. बसमधील बऱ्याच लोकांना दुखापती झाल्या होत्या, पण ड्रायव्हर जो आहे त्याच्या पायामध्ये एक पत्रा घुसलेला होता. आम्ही काढण्यासाठी खूप प्रयत्न केला. शेवटी त्या गगनबावड्याच्या आगरमध्ये जाऊन आमच्या मार्शल गाडीमधून आम्ही त्या लोकांना घेऊन आलो, काही साहित्य घेऊन आलो आणि मग त्या व्यक्तीचा पाय त्या पत्र्यात जो लागलेला होता त्याच्यापासून काढला. पण तोपर्यंत रक्तप्रवाह होऊन तो व्यक्ती बेशुद्ध झाला. त्याला ताबडतोब दवाखान्यात हलवण्यात आलं आणि देवाच्या कृपेनं त्याचा जीव वाचला गेला. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, एकाच अवयवाला म्हणजे त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि रक्त गेलं होतं, परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट की त्याचं संपूर्ण शरीर हे जणू काय बेशुद्ध झालेलं होतं. प्रियानो, त्यामुळं ह्या सर्व अवयवांची संलग्नता आणि हे सर्व अवयव एकमेकाला कसे जोडलेले आहेत हे ह्या मगापासून या वचनांच्यावरून उदाहरणावरून आपण पाहत आहोत. त्यामुळं आता आपण पाहणार आहोत एक यशस्वी, एक सक्षम मंडळी, एक विश्वासणाऱ्यांचा समूह जर समर्थ आणि सक्षम व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय पाहिजे. पहिली गोष्ट की त्यांच्यामध्ये संबंध पाहिजे. हे संबंधाचं तत्त्व प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो योहानकृत शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला शिकवत आहे. आणि 5व्या वचनामध्ये योहान 15:5 काय सांगितले बघा. मीच वेल आहे, तुम्ही पाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. प्रियानो, हा संबंधाचा नियम आहे की येशू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये जर असलो, तुम्ही जर वेलामध्ये, फाटे वेलामध्ये असले, तुम्ही माझ्यामध्ये असला तर तुम्ही पुष्कळ फळ देता, पण तुम्ही जर माझ्यापासून विभक्त झाला तर तुम्हाला काहीही करता येत नाही. हे संबंध, ही संलग्नता याच्याबद्दल आपण शिकत आहे, ह्या संबंधाबद्दल शिकत आहे. प्रियानो, मला एक तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे की आमचे संबंध जे आहेत ते समजावे म्हणून. बघा, बायबल असं सांगतंय, जो प्रभूशी जडलेला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. जो प्रभूशी जडलेला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. ते दोन नाहीत तर एक आहे. बायबल सांगतंय इपिस्करास पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचन,
की आम्ही जे पूर्वी दूरचे होतो ते येशू ख्रिस्ताच्यामुळं आता आम्ही जवळचे झालेलो आहोत, एक झालेलो आहोत. देव पित्याची मुलं, त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून त्याच्याबरोबर एक झालेलो आहोत. आता एक आम्ही त्याच्याबरोबर झाल्या कारणानं हे आमच्या घनिष्ठ संबंधामुळं काय होतं आहे मी तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर कर्तव्य म्हणून 1 किलोमीटर जाणार असाल, पण तुमचे आणि त्याचे जर संबंध असतील तर तुम्ही त्याच्याबरोबर त्या संबंधामुळे 2 किलोमीटर जाता. आणखी एक मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा ज्यांच्याशी तुमचे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, घनिष्ठ संबंध आहेत, तर त्यांच्या मुलग्याचा जर विवाह असेल तर तुमचे घनिष्ठ संबंध असल्याकारणानं वेळ काढून तुम्ही 4 दिवस अगोदर जाता. परंतु जर का तुमचे घनिष्ठ संबंध नसतील आणि नुसतेच तात्पुरते किंवा तेवढे संबंध असतील, जेवढ्याच तेवढे, तर तुम्ही डायरेक्ट लग्न मंडपामध्येच जाणार आणि लग्न झाल्या झाल्या तिथून निघणार. परंतु दुसरा व्यक्ती जो आहे त्याचे घनिष्ठ संबंध असल्याकारणानं तो 4 दिवस अगोदर जाऊन सगळ्या कामाधंद्यामध्ये मदत करून आणि इवन ते लग्न होईपर्यंत थांबून त्याची सगळी व्यवस्था करतो. का तर हे कर्तव्य म्हणून नव्हे, कारण जो दुसरा व्यक्ती आपण बघितलं की केवळ कर्तव्य की तो आमच्या मुलाच्या लग्नाला आला होता त्यामुळं आम्ही गेलं पाहिजे म्हणून लग्नाच्या वेळेस गेला आणि लग्न संपण्याच्या अगोदर परत आला, जस्ट त्यानं आपलं कर्तव्य पार पाडलं. पण संबंधामुळं ही दुसरा व्यक्ती जो आहे तो अगोदर गेला आणि शेवटपर्यंत राहिला, कारण हे संबंध आहेत. आणि प्रियानो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे विश्वासू जीवनामध्ये. जर प्रभूचे आणि तुमचे संबंध आहेत, जर प्रभूचे आणि तुमचे संबंध आहेत, तर तुम्ही प्रभूसाठी सर्व काही करायला तयार व्हाल. तुम्ही प्रभूसाठी सर्व काही करायला तयार व्हाल. विल्यम केरी या देवाच्या महान सेवकाची गोष्ट आपण वाचतो, ऐकलेली आहे, की ज्यानं बंगाली आणि तमिळ आणि अनेक भाषांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यानं बायबलचं इंग्लिशमधून मराठी आणि वेगवेगळ्या लोकल लँग्वेजमध्ये भाषांतर केलं. विल्यम केरींची जी पत्नी आहे, जर तुम्ही त्यांचा लघुपट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांची पत्नी थोडीशी मनोरुग्ण होती. ती त्यांना खूप त्रास द्यायची, कधी कधी त्यांना फेकून काहीतरी मारायची. बऱ्याच लोकांनी त्यांना सुचवलं की अशा पत्नीला घेऊन इथं सेवा करता येणार नाही, त्यामुळं तुम्ही जावा. पण त्यांनी सांगितलं की मी जाणारही नाही आणि माझ्या पत्नीला सुद्धा पाठवणार नाही, कारण देवानं दिलेली ती सोबतीन आहे. जसं एखाद्या व्यक्तीला त्रास असतो, आजार असतो आणि आपण तिची काळजी घेतो, तसं हे सुद्धा तिच्या मानसिकतेची मी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण देवानं माझे तिच्याशी संबंध जोडलेले आहेत. एवढंच नव्हे तर विल्यम केरींची पत्नी जेव्हा मरण पावली तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही दुसरा विवाह करा. परंतु विल्यम केरीनी सर्व लोकांना सांगितलं की मी माझ्या पत्नीला जे वचन दिलेलं आहे आणि मी तिच्या वचनाशी एकनिष्ठ राहणार, मी दुसरं लग्न करणार नाही. प्रियानो, त्यांची पत्नी हॉट टेम्पर होते, थोडी मानसिक होते, तरी पण त्यांचे जे घनिष्ठ संबंध होते त्यामुळं विल्यम केरी ती जिवंत असताना तिच्याशी फेथफुल होते आणि ते मेल्यानंतरसुद्धा तिच्याबद्दल ते फेथफुल होते. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की
मला तुम्हाला बायबलमधून एक उदाहरण सांगायचं आहे. पहिले शमूएल याचा 20वा अध्याय आणि 17 वचन आपण वाचूया. योनाथानाची दाविदाबरोबर प्रीती होती, म्हणून त्याने त्याला पुन्हा अणभाग करावयास लाविले, कारण तो त्याला प्राण समान प्रिय होता. प्रियानो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बायबलमध्ये दावीद आणि योनाथान यांची मैत्री होती. योनाथानचा वडील शाऊल हा दाविदाला मारावयास पाहत होता. दावीद जो आहे तो त्याचा शत्रू होता असं त्याला वाटत होतं. पण प्रियानो, मैत्री खातर त्यानं वडिलाकडे न पाहता दाविदाचे प्राण वाचवले. वडिलाची मानसिकता काय आहे बघून तो परत दाविदाला निरोप देण्यासाठी इथं आला. केवळ दाविदाबरोबर जे मैत्रीचे संबंध होते त्यामुळं. प्रियानो, हे अतिशय महत्त्वाचं एक गोष्ट आहे की जसे देव आमचा पिता आहे आणि आम्ही त्याची मुलं आहोत, त्यानं आम्हाला तारण दिलेलं आहे आणि त्याचे आमच्याबरोबर घनिष्ठ संबंध आहेत, तसं आम्ही मंडळीमध्ये आत्म्यानं एकमेकाचे भाऊ आणि बहीण आहोत. आणि त्यामुळं आत्मिक दृष्टीनं जर आमचे घनिष्ठ संबंध असेल तर आम्ही केवळ आणि केवळ जस्ट प्रार्थना करणार नाही, पण आम्ही ओझं वाहून प्रार्थना करेन. का? घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळं मला तुम्हाला सांगून द्या, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मंडळीमधील लोक जरी ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील असतील तर येशू ख्रिस्त ह्या एका माध्यमाच्याद्वारे की आम्ही सर्वजण एकमेकाशी जोडलेलो आहोत आणि आमचे सर्वांचे एकमेकाशी संबंध आहेत. त्यामुळं ह्या संबंधामुळं आपण एकमेकाचं आत्मिक ओझं उचलण्यास, काळजी वाहण्यास तयार होतो. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही विश्वासू लोक जे आहोत ते आपल्यामध्ये एक पद्धत आहे. जे अविश्वासू पुष्कळ लोक आहेत ते नमस्कार करतात, पण आम्ही प्रेज द लॉर्ड करतो. स्त्रियांना आपल्या बहिणी समान मानून आपण प्रेज द लॉर्ड करतो आणि बहीण लोक पुरुष लोकांना भावासमान मानून प्रेज द लॉर्ड करतात. प्रियानो, हे जे संबंध आहेत, आपण हात देतो प्रेज द लॉर्ड, याचा अर्थ की आपण दोघेही विश्वासू आहोत हे दर्शवण्यासाठी. पण आमची अंतःकरणं एकमेकापासून खूप दूर असतात. ह्या 30 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये मी असं पाहिलेलं आहे की कधीकधी 2 कुटुंबामध्ये काही वेळेला बिनसतं आणि मग पास्टर म्हणून त्यांची समजूत घातल्यानंतर, त्यांची चूक सांगितल्यानंतर ते सहमत होतात, एकमेकाला क्षमा करतात, तिथं सॉरी म्हणतात एकमेकाला. पण नंतर जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते फक्त प्रेज द लॉर्ड करतात, पण त्यांची अंतःकरणं एकमेकापासून दूर असतात. प्रियानो, एकाच छताखाली एकाच मंडळीमध्ये आपण असतो, परंतु आमची अंतःकरणं दूर असतात. आणि जर अंतःकरणं दूर असतील तर आपण देवाच्या मंडळीसाठी काहीही करू शकत नाही. त्यामुळं हात मागण्याच्या अगोदर आपण हृदय मागितलं पाहिजे. हात मिळवण्याच्या अगोदर आपण त्यांच्या हृदयाशी, आत्मिक विश्वासाशी जुळवून घेतलं पाहिजे. बायबलमध्ये लूकचं पुस्तक आपण वाचूया. लूक याचा 15 अध्याय 21, 22 आणि 23. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. प्रेज द लॉर्ड.
प्रियानो, हा मुलगा जो होता हा काही कुठून विजय मिळवून आला नव्हता. हा मुलगा आपल्या बापाची इस्टेटीचा वाटा घेऊन, आपल्या बापाच्या इस्टेटीचा वाटा घेऊन तो उधळून भिकारी बनून परत आलेला होता. आणि जेव्हा त्याच्या मोठ्या भावाने ऐकलं, 29 वचनापासून 29, 30 आणि 31 वचनापर्यंत आपण पाहतोय की त्याच्या भावाचा राग अनावर झाला. तो त्या आनंद सोहळ्यामध्ये येईना. किती राग आला. जर त्याच्या ठिकाणी सुद्धा एक सर्वसाधारणपणे वडील असता तर वडिलांनं त्याला घरातनं बाहेर काढलं असतं, त्याला मुलगा म्हटलं नसतं, त्याला सांगितलं असतं तुझ्या कर्माची फळं तू भोगत आहेस, तुझा आमचा काही संबंध नाही. प्रियानो, या ठिकाणी ह्या मुलग्यानं त्या वडिलाचा हात मिळवण्याच्या अगोदर ह्या मुलग्यानं काय केलं बघा. 21 वचन सांगतंय, मुलगा त्याला म्हणाला, बाबा स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. ह्याच शब्दानं, ह्याच वाक्यानं त्याच्या बापाचं अंतःकरण काळवळलं. आणि बापानं लगेच ऑर्डर केली की याला जगा घाला, ह्याच्या हातात अंगठी घाला, याच्या पायात जोडे द्या आणि याची वासरू कापून मोठी मेजवानी करा आणि आनंदोत्सव करा. जर हा मुलगा आला असता आणि म्हणला असता, काय बाबा मी तुझा मुलगा आहे, हा मुलगा म्हणला असता, बापा मी तुझा मुलगा आहे, मला ओळखत नाहीस का, असं नाहीस का, असं जर बापा विरोध बोलला असता तर त्याच्या बापानं त्याला स्वीकारलं नसतं. परंतु हा सरळ आला, नम्र झाला आणि म्हणतोय मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेले आहे, आता मला मुलगा म्हणावयास मी योग्यतेचा नाही आहे. आणि हे जे त्याचे शब्द आहे, ह्या शब्दाने त्याच्या बापाचं अंतःकरण जिंकलं. त्यानं पहिल्यांदा त्यानं बापाचं अंतःकरण जिंकलं आणि मग उत्सव सुरू झाला. प्रियानं, जर दोन विश्वासूमध्ये आत्मिक मैत्री व्हायची असेल तर प्रथम ह्या मुलग्यानं जसं आपल्या बापाचं अंतःकरण जिंकलं तसं आम्ही एकमेकाच्या अंतःकरणातून आमचे संबंध, आमची मैत्री, आमचे विश्वासू हे नातं जोडलं गेलं पाहिजे. हे जर जोडलं नाही तर आमचे संबंध बरोबर राहणार नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. संबंधामुळं आपण कोणत्याही प्रकारचं अर्पण करण्यासाठी, सॅक्रिफाईस करण्यासाठी तयार होतो. त्यामुळं आपले संबंध असणं हे फार गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, आपलं बोलणं ही एक मेजवानी पाहिजे. एक चांगला समूह तयार होण्यासाठी, चांगली मंडळी, चांगला हाऊस ग्रुप, चांगलं रिलेशन तयार होण्यासाठी पहिली गोष्ट की आमचे संबंध पाहिजे. म्हणजे आमचं कर्तव्य नव्हे पण मैत्री म्हणून आम्ही एकाच्या ऐवजी 2 किलोमीटर जाईल. दुसरी गोष्ट आपण बघितलं की हाताच्या अगोदर हृदय मागितलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की आम्हा प्रत्येकाचं बोलणं म्हणजे मेजवानी पाहिजे. बायबल सांगतंय कलसेकरास पत्र 4 अध्याय 6 वचन की तुमचं बोलणं मिठानं रुचकर केल्यासारखं असून दे. प्रियानो, या ठिकाणी आणखी एक वचन आपण पाहणार आहोत. इपिस्करास पत्र याचा 4 अध्याय आणि 29, 31 आणि 32 वचन आपण बघूया. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की त्यानेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबाल व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे
तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. ओके, या ठिकाणी 29 वचन स्पेशली आपण पाहणार आहोत. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, कारण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच निघो, ह्यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आमेन. ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. जेव्हा लोक तुमचं बोलणं ऐकणार, जेव्हा लोक तुमचे शब्द ऐकणार, तेव्हा तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण, टोमणे मारणे, अधोगती होईल असं भाषण न निघो, परंतु या ठिकाणी सांगितले गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, जेणेकरून जो ऐकणारा आहे त्याला कृपादान प्राप्त होईल. तुमचं बोलणं, जेव्हा दोन विश्वासू व्यक्ती एकत्र जमतात तेव्हा आपलं बोलणं हे जणू काय मेजवानी पाहिजे. हे जणू काय मेजवानी पाहिजे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे मेजवानी पाहिजे. दुसरी गोष्ट की अतिशय महत्त्वाची, जेव्हा आम्ही मेजवानी देतो तेव्हा कलस्से 4:6 सांगितल्याप्रमाणे कृपायुक्त मिठानं रुचकर केल्यासारखं आपलं बोलणं होतं. प्रियानो, मला तुम्हाला ह्या पहिल्या मुद्द्यातल्या 3 गोष्टी सांगायच्या होत्या. पहिली गोष्ट की आपले संबंध पाहिजेत, दुसरी गोष्ट की आपण हृदय जोडलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट की आपलं बोलणं म्हणजे एक मेजवानी पाहिजे. दुसरी एक सक्षम मंडळी होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ती आता आपण शिकणार आहोत. ती म्हणजे जे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे देवाचं, ते महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आम्हाला कळलं पाहिजे. पहिली गोष्ट की मंडळी म्हणून आमच्याजवळ दर्शन पाहिजे, म्हणजे उद्दिष्ट पाहिजे. दुसरी गोष्ट की आम्ही ते जाणलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट की आम्ही त्याप्रमाणे केलं पाहिजे. मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे. मत्तेय सुवर्तमान 28 अध्याय आणि 18 ते 20 वचन आपण पाहूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रियानो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तानं हा महान आदेश तुम्हाला आणि मला दिला. आणि सर्वप्रथम हा आदेश त्याच्या शिष्य लोकांनी समोरासमोर ऐकला. जेव्हा त्यांनी हा महान आदेश ऐकला तेव्हा ते लोक जीवे भावे प्रभूची सेवा करू लागले आणि सुवार्ता सांगू लागले. त्या सुवार्तेसाठी त्यांचा छळ झाला, त्यांना मारण्यात आलं, त्यांना सिंहासमोर टाकलं, त्यांना शिरच्छेद केला, त्यांना अनेक प्रकारचे त्रास देण्यात आले, उकळलेलं तेल त्यांच्या अंगावरती टाकलं, असंख्य छळ केले. परंतु प्रियानो, हे प्रभूचं सत्यमान आदेश पहिली गोष्ट की त्यांना मिळाला. दुसरी गोष्ट की त्यांनी जाणून घेतलं की हे किती महत्त्वाचं आहे, कारण याच्यामुळं सगळ्या जगाचं तारण होणार आहे. आणि तिसरी गोष्ट की ते त्यांनी कुठल्याही विरोधाची आणि आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी पूर्ण केलं. मला तुम्हाला सांगून द्या की परमेश्वर जो आहे तो असा समूह बनवू इच्छितो, ज्या समूहाजवळ दर्शन आहे, उद्दिष्ट आहे, दिशाहीन समूह नाही. एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आला, कार्यक्रम झाल्यावर परत तो वेगळा झाला, असा समूह नाही, पण एक खास उद्देशानं, एक देवाच्या राज्याचं कार्याचं उद्दिष्ट घेऊन एकत्र आलेला समूह. आणि हा समूह सक्षम होतो. प्रियानो, त्यामुळं आज आपण ही जी वचनं पाहिली, ह्या वचनामध्ये
आपण प्रामुख्यानं 4 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट, एक सक्षम समूह होण्यासाठी, मंडळी होण्यासाठी पहिली गोष्ट की आपले संबंध पाहिजेत, कर्तव्य नव्हे. दुसरी गोष्ट की आपल्याला हृदय, एकमेकाशी हृदयातून संबंध जोडले पाहिजे. तिसरी गोष्ट की आमचं बोलणं हे आशीर्वादयुक्त पाहिजे, उत्तेजनात्मक पाहिजे. आणि चौथी जी गोष्ट आहे, दुसरा मुद्दा आपण पाहिला की देवाचं उद्दिष्ट आम्हाला समजलं पाहिजे, ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. जेव्हा एखादी मंडळी ह्या गोष्टी करतात तेव्हा त्या मंडळी सक्षम होतात. प्रियानो, मला तुम्हाला सांगून द्या की ही देवाची मंडळी अशा प्रकारे वाढावी, अशा प्रकारे कार्य करावं, ही देवाची इच्छा आहे. हे खास तुमच्यासाठी, माझ्यासाठी वचन आहे. देव करो तुम्हाला मला आशीर्वाद करो, या वचनाच्याद्वारे आशीर्वाद करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, मी प्रार्थना करतो, धन्यवाद करतो, गौरव करतो, येशूच्या नावामध्ये स्तुती आणि स्तवन करतो. आणि देवा, आजच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही 4 गोष्टी शिकलेलो आहे. की पहिली गोष्ट की आमचे एकमेकाशी संबंध जोडले पाहिजे. दुसरी गोष्ट की हृदयातून आमचं एकमेकाशी नातं जोडलं पाहिजे. तिसरी गोष्ट की आमच्या बोलण्यातून प्रभूचं गौरव होईल अशी मेजवानी पाहिजे. आणि चौथी गोष्ट, प्रभूचं दर्शन, उद्दिष्ट आम्ही समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. देवा, हे वचन आम्हा प्रत्येकाला समजून दे. हे वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करून दे. या वचनामध्ये तू आशीर्वाद कर. तुला मान, महिमा, धन्यवाद देतो, प्रशंसा करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो बापा, ऐका. आमेन, आमेन.